नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता काल 10 तारखेपासून महिलांच्या खात्यावरती जमा होऊ लागलेला आहे। या संदर्भाचे मेसेज मोबाईलच्या माध्यमातून आता पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आता शासनाकडून जी केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, याच्यामध्ये भरपूर महिला सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे केवायसी करू शकले नाहीत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा महिलांना मिळणार का केवायसी केल्यानंतरच या अनुदानाचा आपल्याला लाभ घेता येणार आहे। तर या संदर्भाचे विविध प्रश्न महिलांच्या मनांमध्ये उपस्थित होत आहेत। त्या संदर्भात या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती अपडेट देणार आहे। मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचा काल 10 तारखेपासून 10/10/2025 पासून हा हप्ता वितरणाला शासनाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। म्हणजेच महिलांच्या खात्यावरती या अनुदानाचे वितरण झालेले आहे। येणाऱ्या पुढच्या 3-4 दिवसांमध्ये या अनुदानाचे वितरण महिलांच्या खात्यावरती होईल। कारण की मित्रांनो, शासनाकडून टप्प्याटप्प्याने या अनुदानाचे वितरण केले जाते। त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या 13 तारखेपर्यंत या अनुदान आपल्या खात्यावरती जमा होण्याचे संकेत शासनामार्फत देण्यात आलेले आहेत। आता मित्रांनो, आपण या ठिकाणी महत्त्वाची सूचना जी जाणून घ्यायची आहे ती म्हणजे आपली जी शासनाकडून केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, ती केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार का? तर या संदर्भाचे विविध प्रश्न महिलांच्या मनामध्ये उपस्थित आहेत। तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, काल ट्विटरच्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यामार्फत स्पष्ट असं सांगण्यात आलेलं आहे की शासनामार्फत पडताळणीची तारीख आता वाढवून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या केवायस्या करायच्या राहिल्या असतील तर अशा महिलांना सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजे आता शासनाकडून महिलांचा विचार करता अनुदानाची रक्कम सर्व महिलांच्या खात्यावरती वितरित करण्याचे संकेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, म्हणजे जाहीर सुद्धा केलेला आहे। त्याच्यामुळे कोणत्याही महिलांनी घाबरून जायचं नाहीये। परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला केवायसी ही प्रॉपरली करायची आहे। केवायसी केली तरच तुम्हाला पुढे शासनाच्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार आहे आणि लाडक्या बहिणीचं अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर पुढच्या येणाऱ्या हप्त्याला नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याच्यामुळे केवायसी जर आपली झाली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या। जे शासनामार्फत अटी नियम दिलेले आहेत त्या पद्धतीने आपली केवायसी करून घ्यायची आहे आणि या योजनेमध्ये आपला सहभाग अखंड पुढे सुरू ठेवायचा आहे। तर मित्रांनो, चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। लाडक्या बहिणींच्या हप्त्याचं वितरण काल शासनामार्फत सुरू करण्यात आलेले आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये या अनुदानाची रक्कम जमा होऊ लागलेली आहे। आपल्याला जर मेसेज आला नसेल तर आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही याबद्दलची चौकशी करू शकता। आपलं बँक पासबुक त्या ठिकाणी छापून घेऊ शकता। तर मित्रांनो, जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची अपडेट पोहोचवा। केवायसी झाली नसेल तर केवायसी करून घ्या। काही अडचण आली तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी, अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।